कोहळ्याची गरमागरम बोंड खायला कोणाला आवडणार नाही. आमच्याकडे वऱ्हाडी भाषेत याला कोहळ्याची बोंड म्हणतात, तर काही जण कोहळ्याची गोड भजी पण म्हणतात. आतमधून पूर्ण पोकळ आणि वरून टम्म फुगलेली अशी कोहळ्याची बोंड. नमस्कार, अमरावती तडकामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कॉर्नरला बेल आयकॉन आहे, त्याला टच करा, म्हणजे यासारखे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला खूप लवकरात लवकर आणि खूप सोप्या पद्धतीने पाहायला मिळतील. तर चला मग आजच्या रेसिपीकडे वळूया. कोहळे पण बाजारामध्ये अनेक प्रकारचे असतात. त्यातलं हे काशी कोहळं. काशी कोहळं हे खूप खायला चांगलं असतं आणि कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नसतो. कोणालाही हे कोहळं चालतं. साध्या कोहळ्यापेक्षा म्हणजे भेरीच्या कोहळ्यापेक्षा हे कोहळं थोडं महाग असतं, पण खायला एकदम टेस्टी. या कोहळ्याचं वजनी प्रमाण 1 किलोचं आहे. तर याला आपण सर्वप्रथम कापून घेऊया, त्यानंतर आपण त्याची साल काढून घेऊया. हे बोंड एकदा करायला लागलो आपण की हे कधी संपतात काहीच माहीत पडत नाही. आणि हे जर राहिले तर शिळे दुसऱ्या दिवशीचे बोंड एवढे टेस्टी होतात की खूप मस्त. मार्केटमध्ये मला जर हे कोहळं दिसलं तर मी आवर्जून हे कोहळं बोंडासाठी घेत असते. तर बघा, आता आपण याला कापून घेतलं आहे. आता यावरची साल सर्व आपण काढून घेणार आहोत. बटाटे सोलायच्या पिलरच्या साहाय्याने किंवा चाकूच्या पण मदतीने आपण याची साल काढून घेऊ शकतो. तर बघा, मी चाकूने पण ही साल अशी काढू शकते. तर सर्व कोहळ्याची या प्रकारे आपण साल काढून घेऊया. त्यानंतर आपण त्याच्या फोडी करूया. फोडी म्हणजे आपल्याला खूप अशा बारीक करायच्या नाही आहे, मोठ्या मोठ्याच फोडी आपण करणार आहोत याच्या. तर बघा, याची साल काढून घेतलेली आहे मी सर्व कोहळ्याची. आणि आता यानंतर अशा मोठ्या मोठ्या फोडी करणार आहेत मी. हे गोड भजे किंवा बोंड तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. याआधी मी कोहळ्याची म्हणजे साध्या कोहळ्याची भाजी पंक्तीमधली रस्सेदार कशी करायची त्याचा पण व्हिडिओ शेअर केला होता. तर त्याची लिंक मी या व्हिडिओसोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करत आहे, तर ती तुम्ही बघू शकता. माझे व्हिडिओ हे खूप साधे आणि खूप सोप्या भाषेत असतात, जेणेकरून कोणालाही हे सहज करता येईल आणि कमीत कमी साहित्यामध्ये करता येईल. तर असाच उद्देश असतो. तर बघा, आता ह्या फोडी आपण स्वच्छ धुवून घेतल्या आहे. थोडंसं आपल्याला अर्ध वाटी वगैरे पाणी घालायचं आहे, किंवा पाणी घातलं नाही तरी पाणी याला सुटतं, किंवा ह्या फोडी ज्या आहे अशाच बॉईल होतात. तर कुकरमध्ये तळाशी आपण थोडं पाणी घालून हे भांडं म्हणजे फोडींचं भांडं ठेवलं आहे. याला 2 ते 3 शिट्ट्या येऊ देऊया. तोपर्यंत आपण गूळ जो आहे हा गूळ मी बारीक करून घेते. तर 1 किलो कोहळ्यासाठी अर्धा किलो गूळ इथे मी घेतलेला आहे. थोडा अर्धा किलोपेक्षा जास्त आहे, कारण आमच्याकडे थोडं गोड जास्त पाहिजे. तर अर्धा किलोच्या वरती थोडा आहे हा गूळ. तर हा गूळ आपल्याला किसून घ्यायचा आहे मोठ्या किसणीमधून, किंवा चाकूने आपण असा बारीक बारीक अशा फोडी करून घेऊ शकतो, किंवा याच्या स्लाइस पण अशा चाकूने करून घेऊ शकता. तर बघा, अर्धा किलो गूळ मी हा चिरून घेतलेला आहे. लवकरच हा वितळेल, तर अशा पद्धतीने. आणि आता आपण कुकर बघूया. कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे. हे भांडं मी काढून घेते. छानपैकी हे कोहळं शिजलेलं आहे. याला आपण थंडगार होऊ देऊया आणि त्यानंतरच आपण समोरची प्रोसिजर करूया. तर आता बघा, हे थंड झालेलं आहे. आणि आता हे गूळ जो आहे बारीक करून घेतलेला, त्यामध्ये ह्या सर्व फोडी आपल्याला घालायच्या आहे. पाणी यामध्ये तळाशी जे असेल या फोडीच्या, तर ते घालायचं नाही आहे. हे पाणी आपल्याला जर यामध्ये कमी पडेल तर आपण पाणी घालू, किंवा उरलेलं पाणी जे आहे यामधलं ते आपण आमटीमध्ये किंवा भाजीमध्ये सुद्धा टाकू शकतो. तर बघा, ह्या सर्व फोडी मी या गुळामध्ये स्मॅश करून घेणार आहे. आता बघा, कोहळ्याच्या सर्व फोडी काढून घेतल्या मी, आणि तळाशी थोडं पाणी शिल्लक राहिलेलं आहे फोडीमधलं, तर ते बाजूला ठेवूया. बघा, एवढं पाणी राहिलेलं आहे. आणि फोडीमध्ये घालायचं नाही आहे आपल्याला हे, कारण गूळ जो आहे त्यालाच पाणी सुटतं ह्या फोडी आपण स्मॅश केल्यानंतर. तेव्हा असं छान चमच्याच्या साहाय्याने किंवा स्मॅशरच्या साहाय्याने आपण हे स्मॅश करून घ्यायचं आहे.
हे जे कोहळे आहेत तर हे गौरी गणपतीच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणात मार्केटमध्ये येतात. तर या दिवसामध्ये कोहळ्याची भाजीची पंगत जी असते ती जास्तीत जास्त केल्या जाते आमच्या अमरावती साईडला. तर रस्सेदार कोहळ्याची भाजी पंक्तीसाठी खास कशी बनेल याचा व्हिडिओ मी शेअर केला. त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे. तर बघा, कोहळ्याच्या फोडी आणि गूळ स्मॅश झाल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं आटा म्हणजे गव्हाचं पीठ जे आहे हे घातलेलं आहे. जवळपास हे 1 वाटी गव्हाचं पीठ आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण आपल्याला घालायचं आहे. पूर्वीच्या बाया हातानेच असं गोल असं फेटून हे मिश्रण तयार करायच्या, पण आता मिक्सरच्या सहाय्याने आपल्याला हे लवकरात लवकर तयार करता येतं आणि खूप स्मूथ असं बनलं जातं. आता हे तयार झालेलं बॅटर जे आहे मी या भांड्यातच काढून घेते. यामधलं पाणी जे होतं कोहळ्याचं ते मी बाजूला एका वाटीमध्ये काढून ठेवलं आणि याच भांड्यात दुसरे भांडं भरवण्यापेक्षा यामध्येच काढून घेते. तर बघा, ही झाली आपली एक बॅच. आता दुसरी बॅच पण आपण अशाच प्रकारे बारीक करून घेऊया. बघा, आणखी मी हे जे उरलेलं आहे मिश्रण तर हे यामध्ये म्हणजे मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेते आणि जेवढं आपल्याला पीठ पाहिजे गव्हाचं तेवढं यामध्ये घालणार आहोत आणि सर्व हे फिरवून घेणार आहोत. तर बघा, या प्रकारे हे पण आपलं बॅटर बनलेलं आहे. तर बघा, हे बॅटर मला थोडं घट्ट वाटत आहे, त्यामुळे जे आपण वाटीमध्ये पाणी काढून ठेवलं होतं बॉईल केल्यानंतर ज्या फोडी होत्या त्याचं पाणी होतं ते पाणी मी आता यूज केलेलं आहे यामध्ये आणि स्मूथ असं हे बॅटर तयार झालेलं आहे, बघू शकता. तर अशा प्रकारे जसे आपण पकोडे तयार करतो किंवा भजे तयार करतो त्या प्रकारेच हे बॅटर आहे. तर हे बॅटर आता या भांड्यामध्ये आणखी मी काढून घेतलेलं आहे. बघा, खूप मस्त हे बॅटर झालेलं आहे. आता आपण यामध्ये थोडं मीठ घालणार आहोत. थोडं मीठ म्हणजे बिलकुल अर्धा चम्मच आपल्याला घालायचं आहे, कारण गूळ म्हटला की थोडं गोड पदार्थामध्ये थोडं मीठ असलं की छान टेस्ट येते. तर त्यासाठी आपण यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे आणि छान असं पुन्हा आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. आणि बघा, हे मस्त बॅटर झालेलं आहे. आता हे बॅटर घेतल्यानंतर एका भांड्यात मी पाणी घेतलं आहे, कारण पाणी आपल्याला आवश्यक आहे. हात असा डुबवायचा आणि या बॅटरमध्ये असा हात घालून आपल्याला बोंडं तयार करायची आहेत. तर तेल पण गरम केलेलं आहे कढईमध्ये. तेल सुरुवातीला आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि मग गॅसची फ्लेम जी आहे ही मीडियम ठेवायची आहे. सुरुवातीला आपण टेस्ट करून घेऊया. तेल व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण बाकीचे बोंड तयार करूया. सुरुवातीला पाण्यात हात घालायचा, ओला करायचा आणि मगच हे असे बोंडासाठी बॅटर हातात घेऊन भजे ज्याप्रमाणे टाकतो आपण त्याप्रमाणे आपल्याला हे टाकायचं आहे. हे असे भजे आपण कढईमध्ये घातल्यानंतर 2 मिनिट तरी आपल्याला याला काहीच हाताळायचं नाही, कारण एकाला एक हे चिकटतात. तर त्या थोडं होऊ द्यायचं. त्यानंतरच आपल्याला झाऱ्याच्या मदतीने हे पलटी करून घ्यायचे आहे. आपल्याला हे दुपटीनं फुललेले दिसतील आणि लाल कलर झाल्यावरच आपल्याला काढून घ्यायचे आहे. तर बघा, याचे बोंड भजे आपण किती टाकतो आणि ते किती फुलतात. खूप मस्त असे टम्म फुगतात आणि खूप स्पंजी असे होतात. हे जर आपण बोंड एकदा केले आणि याची जर आपण टेस्ट घेतली तर आपल्याला नेहमीच असे बोंड करायची इच्छा होते. हे बोंड तळताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की खूप असे पिवळसर आपल्याला काढून घ्यायची नाही आहे. आतमध्ये हे कच्चेच राहतात. तर थोडा लालसर कलर झाला की तेव्हाच आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि खूप असे काळसर पण होऊ द्यायचे नाही आहे, कारण लालसर कलर झाला की त्याची प्रोसिजर ही बराच वेळपर्यंत चालूच असते. त्यामुळे खूप असे काळपट होऊ द्यायचे नाही आहे. आता अशाच प्रकारे ही सर्व बोंड मी काढून घेते आणि गरमागरम मस्त सर्व करते. यासोबतच अमरावतीकडच्या महालक्ष्म्यांची आंबील कशी करतात त्या व्हिडिओची लिंक मी खाली शेअर करते आहे, तर ती तुम्ही बघू शकता. तर बघा, खूप सॉफ्ट आणि खूप स्पंजी असे हे मस्त गरमागरम बोंड तयार आहे. नक्की करून बघा.
आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच सोप्या आणि सुंदर रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.